तर चला आता आपण निघालो एकविराच्या आईच्या दर्शनाला. आता लोणावळा तुम्हाला म्हटलं मी आलो आहे त्यासाठी. सकाळी 5:30 वाजता आम्ही त्या स्विमिंग पूलमध्ये गार थंड पण नांगो केली आहे. आता सगळ्यांच्या सोबत मी निघालो आहे बघायला. जर तुम्हाला दाखवतो असंच थांबा माझ्यासोबत. तर कसं काय आत्ता आपण आलो आहे एकविराच्या आईच्या पायथ्याशी. आता वरती जायचं आहे. पुढे माझे आहेत कामात आहे, तुम्हाला दाखवतो बघ. सगळी अशीच चालतील बिना चप्पलीचे. एकच मिनिट. खाली आता आपण पहिल्यांदा चालू आहे त्यामुळे इथं मला माहीत नाही, पण इथं खाली एकविरा आईचं मंदिर दिसतंय पायथ्याशी. तर लिहिले की श्री एकविरा देवी शक्तिपीठ पायथा मंदिर. इथून वरती जायला वाटे पायऱ्या वगैरे. तर आपण तिथं सकाळ इथं आरती चालू आहे. आपण त्या आरतीलाच पोहोचलोय. ना चप्पल ना काय म्हणले बिना चप्पलचं जायचं. पुढं पण चालतेत हे जे ते सगळे माझे कामातलेच आहेत. आणि मागं पण येतात काय जण पुढे आहेत बघा. ते जे आहेत ते माझ्या कामातले पुढे आहेत. काय माहिती आहे का, असं मी ठरवलं पण नव्हतं की असं लोणावळ्याला याचं की एकविरा आईच्या दर्शनाला. तरी पण एकदम असं आमचं ठरलं की आमची कंपनीची ट्रीप जाणार आहे लोणावळ्याला. तर त्यांच्यावर आलो तर त्यांचं आधीच प्लॅन ठरलं होतं की तिथे गेल्या सकाळी अंग वगैरे करून एकविरा आईच्या दर्शनाला जायचं. म्हटलं तर आलो आहे तर आता जाके तो आते देखते ऊपर कैसा मंदिर है. थोड़ा दर्शन वगैरह लेते फिर नीचे आते. चला खाली आता आपण पहिल्यांदा चालू आहे त्यामुळे इथं मला माहीत नाही, पण इथं खाली एकविरा आईचं मंदिर दिसतंय पायथ्याशी. तर लिहिले की श्री एकविरा देवी शक्तिपीठ पायथा मंदिर. इथून वरती जायला वाटे पायऱ्या वगैरे. तर आपण तिथं सकाळ इथं आरती चालू आहे. आपण त्या आरतीलाच पोहोचलोय. असताना आपण एकदम आलोय त्या आरतीला. बरे लागले दर्शनासाठी. एकविरा आईचं मंदिर. ना मनात ना धान्यात तरी आज एकविराच्या आईच्या मंदिरात उभा आहे. ते म्हणतात ना कधी मनात आणि ध्यानात नसलेली गोष्ट कधीतरी पूर्ण होती. आज तसं झालं आहे. कधीच असं मनात नव्हतं की असं येईन लोणावळ्याला आणि कधीतरी एकविरा आईच्या मंदिरात जाईन. पण आता निघालो आहे. तोच पायऱ्या चढायला लागलोय. नको पायऱ्यात चढतोय. एकविरा आई म्हणतात ना, म्हणून ते म्हणतात ना की काय गोष्टी बोलून दाखवायचं नसतात ते आपोआप पूर्ण होतात. मी सकाळची आल्याच आरती भेटली. बरं वाटलं, म्हणजे चांगलं वाटलं. ते श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी. हा बघ व्ह्यू एकविराच्या पायऱ्यावरून दिसतोय. अजून तर तसं ते मंदिर याचंच आहे. मंदिर अजून वरतीच आहे. बाकी खाली बघ जबरदस्त. वरती पण भरपूर दुकान आहेत. अजून थोडंच राहिलंय. माहिती नाही मला. थोडा किती राहिलं पण आलं एवढा माहिती आहे मला. आलंय जवळ आलंय. मग आता आलं आपण जवळ आलोय. आपल्या माणसाचा गँग दमून बसली. चलो. तेही आईची ओटी सगळ्यात मोठी असते, त्यामुळे कधीतरी येत आहे तर घेत जावा काहीतरी. याच्यापेक्षा काहीतरी अर्पण करत जावा. बस अजून काय पाहिजे. आणि जे हवं ते तर काय प्रत्येकजण बिना सांगता मागून जाते.
जिला पाण्यासाठी एवढा वेळ आपण चालत होतो, एवढा डोंगर चढून आलो की आता माझ्या पुढे 1 मिनटं. ही बघा आई एकविरा आणि हे तिचं मंदिर, आई माऊलीचा उदो उदो. एवढ्या सकाळी पण एवढी गर्दी, बापरे. ठीक बरं नाही, अजून मागाने भरपूर आहेत, पुढं पण तेवढेच आहेत. या फक्त या आईसाठी एवढ्या लांबून लांबून माणसं एवढ्या सकाळची येतात. ते पण काय करायला, मागायला, काहीतरी मागायला. प्रत्येकजण नुसताच असं दर्शनाला येत नाही, प्रत्येकजण काहीतरी मागायलाच येतो आणि ते पूर्ण करते वाटतं. बाय भारी तर खूप वाटते तेवढी गर्दी वगैरे बघून, कारण पहिल्यांदा झालो आहे एकविरा आईच्या दर्शनासाठी. एवढं चढून आणते, हे पण कसं दिसते बघू, खतरनाक ना. रांगेत आता उभा आहे, आता चालतोय दर्शनासाठी. तसं एवढा वेळ पण नाही झाला की नुसत्या अजून 8 वाजायच्यात तरी एवढी गर्दी भरली नाही नुसतं दर्शनासाठी. ती गर्दीच गर्दी आहे, एवढ्या लवकर येऊन पण म्हणजे अजून 8 वाजायच्या तरी एवढी गर्दी. आणि नंतर जर आम्ही तर उशिरा जर आलो असतो तर आम्हाला एकविरा आईचं दर्शन घ्यायला मला तर वाटते आत्ता एवढी बघून गर्दी बघून किंवा ह्याच्या जास्त गर्दी बघून आम्हाला 3-1 तास तरी इथं आमची मोडली असते. पण आता एवढी पण नाही, आहे अजून बऱ्यापैकी. तरी आमचं अजून 1-1.5 तास तरी इथं जाणार आहे दर्शन घ्यायसाठी. आमचं नाही, ती फक्त 3 बॅरिकेड फक्त पूर्ण झाले, म्हणजे आता 4थ्यात आम्ही चालतो आहे. अजून पुढं पण आम्हाला भरपूर दिसत किती ते माहीत नाही. 4था बॅरिकेड आता संपला आहे, आता 5व्या चालू आहे. 5वा संपला, आता 6वा चालू झाला आहे, आता 6वा संपला, 7व्यात आहे, 7वा आता चालते. म्हणजे आता थोडीशी जरा लवकर चालवलं माणसं वगैरे लवकर व्हायला लागले. असंच लवकर भेटू दे बाबा, लवकर दर्शन फार दिसतं. मी काय डोक्यावर लावलं आहे पण दिसतात भारी. 3 आजी आहेत. 7वा बॅरिकेड संपला, आता 8व्यात आहे, अजून पण आहेत. ते बघतोय त्या ताईच्या ते म्हणतात ना अंगात येतं, तसं देवी अंगात आली आहे बाई. खरंच कसं काय ते माहीत नाही, ते आली आहे बाबा अंगात. असं म्हणजे वेगळं का म्हणत नाही, पण आता अजून एक आजी आली, त्या आजीच्या पण अंगात अशी देवी आली होती. म्हणजे आता एक ताई गेली पुढं, तसंच म्हणजे अंगात येऊन. आणि आत्ता पण तसंच झालं की आत्ता एक आजी आली, त्या आजीच्या पण अंगात अशी देवी आली. भाई खरं सांगू का, जाम गर्दी आहे, खतरनाक. आणि अशा जर आई एकविरा एकच आहे बरं का, एकच आहे इथं. पण अशा मगाच्या मी 2 बघितला, एक ताई होती, एक आजी होती, त्या दोघांच्या पण अंगात आली होती देवी. पण ते कसं काय माहीत नाही. तर मग बघा तुम्ही आता आता थोडंच राहिले जरा असंच. अजून 5-6 बॅरिकेड मी गेलो भेटेल दर्शन. अजून आता मी 15 तरी आलो असेल करून, अजून 5-6 तरी राहिलेतच थोडेसेच. थोडं का फक्त काहीच वेळ फक्त बाकी आहे. तर आता तिच्या पाक जवळच आलो आहे आता दर्शनासाठी. फक्त काहीच वेळ, फक्त 1, 2, 3, 4 अजून 5 बॅरिकेड बाकी आहेत, फक्त 5 बॅरिकेड झाल्यानंतर मग आपण दर्शन घेऊन खाली. ते ह्याला काय म्हणायचं ते आधी नक्की ऐका बघा काय म्हणतो. सगळ्यांचं वेगळं आणि याचं वेगळं. काय आता दर्शन घेऊन आता बाहेर आलो आहे. तुझ्या काय म्हणते ते पायाशी दर्शन तर बाहेर झालं बाबा माझं दर्शन. तुझं तुझ्या पायाशी डोकं टेकून तरी आम्ही आलो आहे.
इट इज युअर ब्लॉग हा, एच डी बी फायनान्स. बाय यांचं आई माऊलीचं एकविरा माता की भावनात आम्ही आमचं दर्शन वगैरे घेऊन खाली आलोय. त्या आईच्या पायाशी डोकं टेकून हे माझे सगळे कामातले सगळे आपण मागचा पण तुझ्या मागचा पण यार एक्सप्रेस आई माऊलीचं तसं काय वेगळं नाही पण भारी तर वाटते भाई. हे जे आता आम्ही आज आलो की याच्यासाठी की असं गर्दी बिर्दीचं काय नाही पण एकदम ठरलं म्हणून मी अशा मोठ्या ठिकाणी असं म्हणतोय व्हिडिओ म्हणजे माणसे तर भरपूर आहेत. का असं काय मनात वाटत नाही की भीती आपल्याला एवढं काय हवं. काम करतोय मी व्लॉग करतोय त्यामुळे मला एवढं काय वाटत नाही की आपण आपल्या मनात काय आहे आपल्या मनात नाही काय करायचं तर करायचं नाही तर नाही करायचं. चला कसं वाटलं मला ऐकायला? दर्शन तरी छान झालं. आता आपण निघालो आहे खाली जिथून सुरुवात केली होती तिथं. प्रत्येक गोष्टीची म्हणजे प्रत्येक गोष्टच असते जिथं आपल्याला सुरुवात करते तिथं संपवते. आता आपण सुरुवात केली होती शेवटपर्यंत गेलो दर्शन घेतलं. आता शेवटपासून पुन्हा सुरुवातीला जायला लागलो. काय माहिती आहे मित्रांनो जिथं आपण सुरुवात करतो ना तिथं शेवट करायला लागतो. आणि कायम लक्षात ठेवायचं की सुरुवात कधी आपल्या मनाने होत नाही आपोआप होते. शेवट फक्त आपल्या मनाने करावा लागतो. माझं असंच झालं की सुरुवात नाही माझ्या मनाने झाली ती आपोआप घडली. आता शेवट तर मी करायला लागलो आहे. पुन्हा दर्शन घेऊन पुन्हा खाली जायला लागलो आहे. पण ते दुःख वाटण्यापेक्षा नाही ते थोडंसं भारी वाटते की आपण आलो आहे. म्हणजे असं विचार पण नव्हता गेला की असं येईन किंवा काय करेल दर्शन घेईन ना मनात ना कशात. एकदम आलो एकदम दर्शन घेतलं आलाच थोडा प्रसाद पण घेतला प्रसाद भेटलेला पण घेतला आणि आता निघालो मी माझ्या मार्गानं. आता काहीतरी जातोय म्हणलो काहीतरी मागणं. हा व्हिडिओ मी इथंच संपवतो आहे पण अजून याच दिवसाचा अजून एक व्हिडिओ तुमच्यासमोर म्हणजे येईल. मी यूट्यूबवरती इंस्टाग्रामवरती टाकेल. फॉलो करा इंस्टावरती आणि यूट्यूबवरती सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय.